नमस्कार, महालाईव्हच्या या विशेष बातमीपत्रात आपले स्वागत करते. टाकूयात एक नजर ठळक घडामोडींवर. बिलोली तालुक्यातील बामणी बुद्रुक येथील शेतकरी सिद्धप्पा पाटील यांची जमीन गट क्रमांक 113 ची मूळ संचिका मिळावी या मागणीसाठी सोमवार दिनांक 15 डिसेंबर पासून बिलोली उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत. सदर उपोषणकर्त्यांच्या वयोमानाची दखल घेऊन नांदेड जिल्ह्याचे खासदार प्राध्यापक रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी प्रत्यक्ष बिलोली येथे येऊन भेट दिली व सर्व कागदपत्रांची पाहणी केल्यानंतर प्रशासनाच्या एका चुकीमुळे सदरील शेतकऱ्याला न्यायासाठी उपोषणाला बसावे लागले असल्याची खंत व्यक्त करून प्रशासनाची फोनवरून कान उघडणी केली. त्यामुळे सदरील शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी मी नांदेड जिल्ह्याचा खासदार म्हणून त्यांच्या पाठीशी असल्याची भावना सुद्धा खासदार चव्हाण यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे खासदार यांनी प्रत्यक्ष उपोषणकर्त्यांची भेट घेऊन आश्वासन व धीर दिला असल्याने त्यांच्या हस्ते पाणी पिऊन उपोषणकर्ते सिद्धप्पा पाटील यांनी आपले बेमुदत उपोषण माघार घेतले. मात्र एकाच जमिनीचे दोन वेगवेगळे पत्रक देऊन गैरसमज निर्माण करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांवर सुद्धा कारवाई केली जावी अशी मागणी उपोषणकर्त्यांनी लावून धरली होती. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय बेळगे, काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष शिवाजी पाटील पाचपिपळीकर, बिलोली शहर नगर परिषदेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरत पवार, काँग्रेस पक्षाचे जिल्हा प्रवक्ते दिलीप पांढरे, काँग्रेस पक्षाचे नेते निवृत्ती कांबळे, वसीम सेठ फारुकी, शंकर यंकम, लक्ष्मण शेट्टीवार, अमजद चाऊस, पत्रकार राजेंद्र कांबळे, आनंद गुडमुलवार, वलिउद्दीन फारुकी, राजू पाटील, शिंपाळकर, नवाब शेख, पाशाभाई गादीवाले, शेख फारुक यांच्यासह काँग्रेस पक्षाचे अनेक लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते व नागरिकांची उपस्थिती होती. आज बिलोली या ठिकाणी बामणी बुजुर्गचे सिद्धप्पा शिवराम पाटील कालपासून उपोषणाला बसलेले आहेत. मागच्या 8 महिन्यापासून ते प्रशासनाकडे त्यांनी अर्ज दिलेला आहे की मागच्या 63 वर्षापासून त्यांच्या ताब्यात जी शेती गावची आहे, 63 वर्षापासून ते त्यांच्या नावावरची जमीन ते स्वतः कसतायत. त्यांच्या नावावर पेरा आहे, सगळी जमीन त्यांच्या ताब्यात आहे 113 नंबर गटाची. पण तहसीलच्या एका चुकीच्या माहितीमुळं त्यांच्या जमिनीचा वाद त्या ठिकाणी पेचप्रसंग उद्भवलेला आहे. मी आता स्वतः जिल्हाधिकारी महोदयांना याविषयी बोललो, माननीय तहसीलदार साहेबांशीही बोललो आणि जे काही निर्णय आहेत ते लवकर यांच्या बाजूने जी माहिती घेऊन आहे आणि जी सत्य माहिती आहे ती ह्यांचं म्हणणं आहे की जी सत्य माहिती आहे ती प्रशासनानं आम्हाला द्यावी आणि जी कारवाई झालेली आहे ती थांबवावी. कलेक्टर महोदयांनाही मी या ठिकाणी बोललेलो आहे आणि 2-4 दिवसामध्ये यांच्याविषयीचा जमिनीचा वाद जो चालू आहे तिची एक बैठक माननीय जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्या ठिकाणी कलेक्टर साहेब असतील, तहसीलदार साहेब असतील, SDM मॅडम असतील, त्यांच्या समक्ष होईल आणि मला विश्वास आहे की त्यांचा जो वाद आहे या ठिकाणी निश्चितच मिटवण्यासाठी प्रशासनही मदत करेल. आज आम्ही सर्वजण त्यांना विनंती केली की आपलं जे आमरण उपोषण आहे या ठिकाणी आपण मिटवावं. आमच्या विनंतीलाही त्यांनी मान दिला. त्यांची वय बघितलं, आज मोठ्या प्रमाणात रात्रीला थंडी आहे आणि या वयामध्ये त्यांना उपोषण करणं खूप अवघड जाणार आहे. त्यामुळे आम्ही त्यांना विनंती केली आणि आज त्यांचं उपोषण आम्ही सोडत आहोत आणि त्यांनी आमचा मान ठेवून उपोषण आज सोडणार आहे. नाही बसून घ्या. हा, थोडं पिया, 2 घोट पिया, राहू द्या, तुमच्या हातात राहू द्या. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडी पाहत राहण्यासाठी महालाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा व फेसबुक पेज फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.